श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येतात का? मनात भीती, चिंता आणि अस्वस्थता वाटते का? अशा वेळी स्वामी समर्थ यांनी आपल्या भक्तांसाठी एक अत्यंत शक्तिशाली मंत्र सांगितला आहे आणि तो म्हणजेच स्वामी समर्थ तारक मंत्र. असं मानलं जातं की हा मंत्र श्रद्धेने म्हटल्यानंतर मनाला धैर्य मिळतं, संकटातून मार्ग मिळतो आणि स्वामींची कृपा लाभते. पण हा मंत्र का करायचा, कसा करायचा आणि तो केल्यावर नेमकं काय होतं, हे सगळं आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला माहिती आहे का, स्वामी समर्थांच्या या तारक मंत्रामध्ये अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करते, तुमच्या मनातील भीती दूर करते आणि तुमचे जीवनच बदलतात. हा मंत्र म्हणजे निशंक होई रे मन, निर्भय होई रे मन, प्रचंड स्वामी बल पाठीशी, नित्य आहे रे मना. हा मंत्र म्हणताना मन शांत होतं आणि स्वामींची कृपा आपल्यावर नक्की होते असं मानलं जातं. तारक मंत्र करण्यामागचं मोठं कारण असं आहे की जेव्हा जीवनात अडचणी येतात, भीती वाटते, कामात अडथळे येतात, तेव्हा हा मंत्र मनाला शक्ती देतो. अनेक भक्त सांगतात की हा मंत्र केल्यावर त्यांना आत्मविश्वास आणि शांतता मिळते. तारक मंत्र करण्याची खूप सोपी पद्धत आहे. सकाळी किंवा रात्री एका शांत जागी बसा, स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करा. अगोदर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप 11, 21 किंवा 108 वेळा करा. स्वामी समर्थांचे नामस्मरण झाल्यानंतर डोळे बंद करून स्वामी समर्थांच्या तारक मंत्राला सुरुवात करा. हा मंत्र तुम्ही 11, 21 किंवा 108 वेळा म्हणू शकता. भक्तांच्या अनुभवानुसार हा मंत्र केल्यानंतर मन शांत होतं, मनातील भीती दूर होते आणि संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते. म्हणून अनेक लोक रोज हा मंत्र म्हणतात. लक्षात ठेवा, भीती आणि विश्वास असेल तर स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात. फक्त मनापासून तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत चला आणि स्वामींवर विश्वास ठेवा.